नमस्कार. मी अक्षय मदन कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ मठ कसबा पेठ पुणे या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही सर्वांनीही ते सोशल मीडियावरती बघितलं असेल, बातमी वाचली असेल की साईबाबांच्या मूर्त्या हटवल्या जात आहेत आणि सनातन धर्माच्या नावाखाली वगैरे वगैरे वगैरे. आता ही करणारी वृत्ती ह्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. महत्वाची ही गोष्ट आहे की साईबाबा कोण होते. परमेश्वर ही समजून घेण्याची गोष्ट आहे. ऍक्च्युअली ही परमेश्वर ही वस्तू नाहीये किंवा तो एखादा पदार्थ नाही जसं आपण उपभोग घेऊन त्याला समजेल आपल्याला की उपभोग घेतल्यानंतर हे कसं आहे. आणि ज्या क्षणाला परमेश्वर आपल्याला समजतो त्याआधी त्या जीवात्म्याला ही जाणीव झालेली असते की मी कोण आहे. जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की मी कोण आहे तोपर्यंत परमेश्वर कोण आहे आणि तो खरंच कसा आहे, त्याची विविध रूपं कशी आहेत हेही समजणार नाही. साईबाबा कोण हे समजून घेण्यासाठी एका ग्रंथाचा आधार घ्या आणि तो ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र. श्रीपाद श्री वल्लभ कोण हे मी सांगायची गरज नाही, प्रत्यक्ष दत्त. तर आपण आता श्रीपाद श्री वल्लभ या ग्रंथाचा आधार घेऊन ह्या ग्रंथामध्ये 45व्या अध्यायात जिथं श्रीपाद श्री वल्लभ नेपाळला एका पर्वतावरती गेले होते हनुमंताला म्हणजेच मारुतीला भेटण्यासाठी, तर त्यांच्यात काय संवाद झाला हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. श्रीपाद श्री असं म्हणाले की मी श्रीशैल्याजवळील कर्दळी वनात गुप्तपणे 300 वर्ष योग समाधीमध्ये राहीन. त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे आत्ताचं अक्कलकोट, महाराष्ट्रातलं अक्कलकोट ह्या गावात श्री स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल. ज्या वेळेला मी हा अवतार समाप्त करीन त्यावेळेला साई रूपाने मी तुझ्याच अवतरित होईन. मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल. त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्ध पावशील. यानंतर हनुमंत म्हणाला की प्रभू मी तुमचा सेवक अल्लाह मालिक है असं म्हणत संचार करीन. जीवत्व बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुद्धा आपल्याप्रमाणे वर्तन करू शकणार नाही. आपले चरण म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूच आपणात आणि माझ्यात अंतर असणे कसं शक्य आहे. मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल. यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्यावा. हा जो संवाद मी वाचला आता ह्यामध्ये जे मारुती म्हणाले की प्रभू मी तुमचा सेवक अल्लाह मालिक है असं म्हणत संचार करीन, त्या अल्लाहची फोड सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ यांनी दिलेली आहे. श्रीपाद श्री वल्लभ असं म्हणतात की अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि अहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा, म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे. इतकी वर्ष सीतापती म्हणून तू माझी सेवा केलीस, म्हणजे हनुमंतांनी जी रामाची सेवा केली, राम आणि श्रीपाद श्री वल्लभ एकच हे यावरून कळतं. तर श्रीपाद श्री वल्लभ असं म्हणतात की इतकी वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केलीस, आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य अशा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर. आता अनेक लोक साईबाबांच्या ह्या शब्द प्रयोगावरती त्यांना जात किंवा धर्मांमध्ये जे आपण गचाळपणा म्हणतो ना, एखाद्याला विभागणी करणे एखाद्याची, परमेश्वर हा जात आणि धर्माच्या पलीकडे असतो. मुळात जात आणि धर्माचा अर्थ खूप वेगळा आहे, आपण नंतर त्याविषयी सविस्तर व्हिडिओ करू. पण परमेश्वराला आपण काय ह्या जाती आणि धर्माच्या बंधनांमध्ये किंवा या घाणेरड्या गोष्टींमध्ये आपण का त्याला अडकवतो. जसं मी म्हणालो की परमेश्वर ही समजून घेण्याची गोष्ट आहे. हे खरे भगवद्गीतेत म्हणजे 5000 पेक्षा जास्त वर्षांपूर्वीच श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलेले आहे की ईश्वर सर्वभूतानां हृदये शरीर तिष्ठति, की मी परमेश्वर म्हणून सर्वांच्या हृदयात अधिष्ठित आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता, प्रत्येक प्राणी मात्रांच्या देहात असणारा आत्म हे तत्व हा माझाच अंश आहे, मीच आहे. म्हणजेच तुम्ही मी आपण प्रत्येक जण त्या परमेश्वराचाच अंश आहोत. तसंच जसे साईबाबा, गजानन महाराज, गोंधळेकर महाराज हे तुमच्या माझ्यासारखे सामान्य नाहीयेत, हे असामान्य आहेत, हे ह्या सगळ्या बंधनांच्याही पलीकडचे आहेत. आणि हे समजायचं असेल तर त्यासाठी आधी
मी कोण आहे हे समजणं गरजेचं आहे. का मी एक्झिस्ट करतो, मी माणूस म्हणून नाही तर का आहे. आपल्याला अतिशय प्रगल्भ बुद्धी दिली तरीही माणूस म्हणून इतक्या चुका घडतात. जसं आता हे साईबाबांची मूर्ती हटवणं कशासाठी, आणि कुठं आपल्या धर्मात कुठं असं सांगितलंय की तुम्ही, मला एखादी गोष्ट पटत नाही मग ती दुसऱ्याने केली तर ते त्याला करू द्यायचं नाही, असं कुठंही नाही. गीतेत सुद्धा संपूर्ण भगवद्गीता सांगितल्यानंतर कृष्ण अर्जुनाला स्पष्ट म्हणाला, यथेच्छसी तथा करू. मी सांगायचं काम केलंय, आता तुझी जशी इच्छा असेल तसं कर. कशासाठी हे, ह्याचा परिणाम असा होतो की आत्ताची जी पिढी आहे, जी इंग्रजालेल्या शिक्षणामुळे ऑलरेडी त्यांना ह्या गोष्टींचा म्हणजे हे पटत नाही, व्रतवैकल्य अध्यात्म याचा अर्थ समजत नाही, आणि इंग्रजी संस्कार झाल्यामुळे ते पटत नाही. आणि परत हे असे वाद बघितले की त्यांना ते अजून भरीच भर पडतं की नाही, तुमच्यात हे वादच आहेत, या धर्मातच मारामार आहेत, या संस्कृतीच मारामार आहेत. कशासाठी हे, सत्य जगा, सत्य ऐका, सत्य दुसऱ्यांना सांगा, सत्याचाच प्रचार करा. आणि पूर्ण सत्य म्हणजेच परमेश्वर, आणि परमेश्वर आणि तो साईनाथ, तो हनुमंत, ह्यात काहीही फरक नाही. हे अनुभवण्याची गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो, जसं एखादा अन्नपदार्थ तो गोड आहे, तिखट आहे, किंवा माझ्या खाण्यायोग्य आहे का माझ्या खाण्यायोग्य नाहीये, हे प्रत्यक्ष चाखून बघितल्याशिवाय, तो पदार्थ खाऊन बघितल्याशिवाय, आपल्याला त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. तसं परमेश्वर सुद्धा हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. आणि परमेश्वर अनुभवायचा असेल तर तो आधी स्वतःमध्ये बघायला शिकणं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल त्यावेळेला आपोआप परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होईल. सगळीकडं विविधतेने असलेलं पण एकच तत्व असलेलं ते परमेश्वराचं ब्रह्मस्वरूप तुम्हाला सगळीकडे दिसतं, अनुभवालाही येईल. आणि ज्या क्षणी हा अनुभव येईल त्या क्षणी तुमच्या मनामधला कुठल्याही प्रकारचा असलेला भेदभाव, कुठलाही म्हणजे कुठलाही, हा निघून जाईल. हे मी स्व अनुभवातून सांगतोय. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांनी जी दृष्टी दिली इतरत्र बघण्याची, त्या दृष्टीमुळेच माझ्यातही हा बदल झालेला आहे. त्या दृष्टीने तुम्ही बघण्याचा, स्वतःला आधी बघण्याचा प्रयत्न करा. ती दृष्टी जेव्हा तुम्हाला येईल त्यावेळेला तुम्हाला हे सगळं पटेल. मित्रांनो, आयुष्य जगताना मला जे स्वामींनी सांगितलं ते सांगतोय, शास्त्रज्ञासारखं जगायचं, स्वतः सत्य शोधायचं, ऐकायचं सगळं, दुसरा काय म्हणतोय काय ऐका, त्याच कोणाचाही अपमान करायचा नाही. पण कुठल्याही गोष्टीवरती कमेंट करताना आधी त्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीविषयी कमेंट करताना त्याचा सत्य अनुभव आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याविषयी चांगलं किंवा वाईट कुठलंही भाष्य करायचं नाही. किंवा माझी तुम्हाला सर्वांना विनंती की तुम्ही स्वतः बघा, तुम्ही स्वतः सत्य शोधा, तुम्हाला हे समजेल. नुसतं मी म्हणतो या श्रीपाद सुलभ चरित्रात लिहिलंय म्हणूनही नाही, तुम्ही स्वतः परमेश्वराला स्वतःमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करा. ज्या क्षणाला तुम्हाला त्याची अनुभूती येईल त्या क्षणाला तुम्हाला समजेल की कुठलाही भेदभाव हा प्रकारच नाही आहे. उलट हा शब्द आपल्या भाषेमध्ये दिलाय तो हे समजण्यासाठी की ह्या प्रकारच्या भावनेला, म्हणजे भेदभाव ही जी भावना आहे, ह्या प्रकारच्या भावनेला तुम्ही थारा देऊ नका, हे समजण्यासाठीच फक्त तो शब्द बनवलेला आहे, हे तुम्हाला समजेल. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलंय की योमा पश्यति सर्वत्र सर्वत्र च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. जो मनुष्य मला सर्वांमध्ये बघण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, ज्याला मी सर्वांमध्ये मग दिसू लागतो, अशा माझ्या भक्ताला किंवा अशा व्यक्तीला, अशा जीवात्म्याला मी कधीही अंतर देत नाही आणि तोही मला कधीही अंतरत नाही, आमच्यात कधीही डिस्टन्स येत नाही. तो अनुभव घ्या, सत्य जगा, सत्य शिकवा आणि सत्यच लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.